प्रकारचे अवतार झाले, अनेक अवतार झाले, पण या 6 प्रकारच्या अवतारामध्ये जीवाचा कनवळा करून आलेला अवतार फक्त जगद्गुरु दत्तात्रय प्रभू आहे, सद्गुरूचा अवतार आहे. आणि म्हणून मायेतून आम्हाला या जन्म मरणाच्या भानगडीतून दूर व्हायचं असेल तर ती काय सांगू लागलो तुम्हाला, येऊन इथं बैमानी त्यानं केली, मायेच्या गर्भामध्ये जीवानं बैमानी केली. आणि म्हणून बाळकीन महाराजांनी अभंगामध्ये दुसरे चरण तेच सांगू लागलो. सांगता सांगता आपण इकडे आलो. येवनी नामासाठी करीशी चावटी. महाराज समर्थ बाळगीर महाराजांनी स्पष्ट लिहिलंय, येवनी नामासाठी करीशी चावटी. आणि अशी चावटी जर केलास, आता मरण तर साधू सगळ्यालाच येते, कोण इथं जिवंत राहिला मनुष्य देहाचे अनिवार्य मरण, हे केव्हा येईल न कळे जाण, या लागी पूर्वीचा पण निज स्वार्थ जाण साधावा. इथं आलेला प्रत्येक जीव मरणार आहे. ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, परोपकारी असू द्या, आकण चोऱ्या करणार राहू द्या, कसलंही राहू द्या, आलेला जीव मरण संकट घेऊन. आणि म्हणून महाराजांनी म्हणला, येवोनी नामासाठी करीशी चावटी, शेवटी मसनवटी जाण लागे, शेवटी मरायचा. आणि म्हणून तुमच्या आमच्यासाठी या अभंगामध्ये महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, चावटपणा कराल्या म्हणजे महाराज. या शब्दाचा अर्थ असा आहे, आमचं लक्ष सगळं परमार्थात, एकही टक्का नाही. आमचं लक्ष हे बोलायला पहिल्या चरणातलं लक्ष या विषयात. आता आमचं लक्ष कुठे लागलंय, हे एक लेकरून हे दुसरं एक लेकरून काय मागितलं क्रम ध्यानात ठेवा. एकानं काय मागितलं दुसरं काय मागालंय, आमचं लक्ष कुठं आहे म्हणालो. आमचं लक्ष भगवंताकडे नाही ना. परमार्थ नेमकं काय होय ध्यानच नाही. इथं कशासाठी आलो जाणच नाही. आणि म्हणून गुरुविन मरशी नादू गती जाशील धन्यवाद. आणि म्हणून आमचं लक्ष सगळं प्रपंचात इथं महाराज. आणि आम्हाला सुंदर मिळालेलं आयुष्य आहे, आयुष्य मोलाचं आहे. शेवटी संसारात खर्च केल्यामध्ये महाराज, आणि असं खर्च झालं तर हे लक्ष तुम्हाला इतरत्र जर कुठं लागलं तर कामात येत नाही महाराज. मागणाऱ्याचे खूप प्रकार सांगतील तुम्हाला, शास्त्रांनी आमच्या सिद्धांतांनी सांगितलं. असू द्या, आता खूप लय बोललं, इकडचं तिकडचं बोलून आपल्याला 5 वाजू देत, काय अडचण नाही. तुम्ही प्रमाण म्हणू लागल्या तर 5 वाजता चालू देतो, काय अडचण नाही. बसणार आहे ना, बसून राहावं, तुमची इच्छा. महापूजेचा विषय इथंच घेऊ, चल काय अडचण नाही. मागणाऱ्यानं काय मागावं त्याला बार काय नाही का. मागणाऱ्यानं काय मागावं, समर्थ दाता सद्गुरु वाचून समर्थ दाता, त्रिभुवनी कोणी न शेषोदिता. आम्हाला देणार कोणी असेल, दत्ता किंवा दत्त या शब्दाचाच अर्थ होते देणारा. ज्यानं देते त्याला दत्त म्हणतात. बघा तुम्ही बोलता बोलता मास्टर लोक तुम्हाला वाक्प्रचार काय बाबा, तुमचं ध्यान केल्याबरोबर तुम्ही दत्त म्हणून उभेच आहात, दत्त म्हणून उभेच. याचा अर्थ असा, दत्त म्हणजे तोंडातून शब्द निघाल्याबरोबर जे जे पाहिजे ज्या ज्या वेळी देते देशी त्या त्या काळी, पूर्वीची माझी आळी देवा दत्ता, तुला माझी अवघी चिंता. यालाच आमची चिंता आहे. आणि म्हणून मागणं आम्हाला भगवंता पुढं काय मागावं, संसारात धनाची गंत मागणं, पण मोठ्याला कळालं नाही महाराज. समर्थ दाता आम्हाला भेटल्यावर माझ्याजवळ चुना आहे, तू तंबाखू दे असं मागा. असे उदाहरण खूप सांगता येते, पण सिद्धांतातलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ब्रह्मदेवाचा पुत्र होता भृगुरु. सांगतो पुढे येऊ. ब्रह्मदेवाचा पुत्र भृगु ऋषी, भृगु ऋषीचा पुत्र होता च्यवन ऋषी, च्यवन ऋषीचा पुत्र होता ऋषिक.
रुचिक ऋषीला आयुष्य होतं 14 कल्प. माफ करा, 1 कल्प. 1 कल्पाचं त्याला आयुष्य. आता 1 कल्प म्हणजे किती? 1 डझन म्हणजे किती? अर्धा डझन म्हणजे असं ते प्रमाण आहे की नाही. तसं 1 कल्प म्हणजे किती त्याचा अंदाज लागणार. तर शास्त्राने सांगितलं. आता 1 कल्प आयुष्य त्याला होतं. आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य कळते. आम्हाला 100 वर्ष म्हणजे किती कळतं. 1 कल्प याला म्हणतात. ऐका आता ध्यान ठेवा. त्रेता, त्रेता, द्वापार, कली 4 युग. कर्ता युगाचे 17,96,000 वर्ष आयुष्य होतं कर्ता युगाला. त्रेता युगाला आयुष्य होतं 12,96,000. 17,28,000 कर्ता युगाला, त्रेताला 12,96,000 आणि द्वापार युगाला 8,64,000 वर्ष होतं हे वर्ष. आणि कलियुगाला 4,32,000. असं इतकं या 4 युगाचं गणित आहे. हेच मी बोलू नका, मला डिस्टर्ब झालं. आणि हे 4 युगाचे इतके वर्ष झाल्याच्या नंतर 12 महिन्याचा पावसाळा, 12 महिन्याचा हिवाळा आणि 12 महिन्याचा उन्हाळा अशी येळ येते. आणि हे येळ आल्याच्या नंतर हळूहळू पृथ्वी जळमय होते, पंचभूताचा नाश होतो आणि पृथ्वी बुडून जाते आणि पुन्हा करता येईल. याला म्हणतात 1 कडी. याला काय म्हणतात? 1 कडी. अशा 4 बाऱ्या फिरल्यावर, एकदा नाही असं 4 बाऱ्या फिरल्यावर त्याला 1 कडी म्हणतात. 4 बाऱ्या करता येऊन बुडालं, 4 वेळेस संपलं की 1 कडी होते. अशा 14 चौकड्या व्हा. 14 वेळ झालं त्याला 1 कल्पना आहे मनू होईल. हा 4 चौकड्याचा 1 मनू. आणि असे 14 मनू झाल्याच्या नंतर पुढं 14 मनूचा 1 कल्प होतो. आता ते बारीक बारीक आयुष्य एवढं आयुष्य होतं. जाऊ द्या, डोसकं लावू नका, याचं फक्त गणित लागणार. 1 कल्प आयुष्य होतं. एवढं आयुष्य त्यानं जगत कसा गेला महाराज. आता इतके प्रलय व्हायचे, कसा शिल्लक राहत गेला. पाण्याचा प्रलय झाला की आपण पाणी व्हायचा, त्या पाण्यासंग पाणी मिसळून राहायचं. चाक पडून गेलं तरी आपण शिल्लक. अग्नीचा प्रलय झाला, आपण अग्नी व्हायचा, अग्नीत अग्नी. 500 सोयऱ्याच्या मध्ये बघा अवताराचे 2 चपात असंच करायचं. मग अग्नीचा प्रलय राहू द्या, पाण्याचा प्रलय राहू द्या, हवेचा प्रलय राहू द्या, आपण त्या प्रलयाचं रूप घ्यायचं आणि शिल्लक राहायचं. आणि मग असं करीत 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 याच्या वयाचे वर्ष झाले महाराज 60,000 वर्ष याचं वय झालं. ऐका, 60,000 वर्ष भगवंताचं चिंतन करीत करीत 60,000 वर्ष झाल्याच्या नंतर अचानक एकदा आकाशवाणी झाली. आकाशवाणी अशी झाली की रुची, तू आता लग्न कर, पत्नी करून घे आणि तुला पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय मोक्ष प्राप्ती होणार. आकाशवाणी ऐकला आणि मनाला हुरूर लागली. बघा, ब्रह्मचारी, संसाराचा प्रपंचाचा लेश नाही, बायको सोयरी तो काय माहित नाही. 60,000 वर्ष झाले आणि आकाशवाणीवर प्रगाढ विश्वास. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी ऐकली आणि चिंतातूर झाला. काय करावं, कसं करावं म्हणण्यामध्ये नारद मुनी तिथं आले. नारद आल्याबरोबर हिरमुसल्या तोंडानं हिरवगार तोंड करून बसले होते. नारद ऋषीने सांगितलं, रुचिकी काय तुमच्यावर प्रसंग ओढवलाय. तिलाही नाराज होऊन बसल्या. रुचिकानं सांगितलं, नारदजी काय नाही म्हणे, अशी आकाशवाणी मी आता ऐकलो. आकाशवाणी अशी झाली की रुचिक, तू लग्न कर, प्रपंच कर, बायको कर, तुला पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय मोक्ष प्राप्ती नाही, जन्म येऊन व्यर्थ व्हायला की म्हणलं. नारद म्हणजे मग भगवंताची वाणी होय, त्याला काही इलाज नाही. काय इलाज आहे त्याला?
येते हा काय म्हणला, माझं वय 60 वर्ष, कोण बायको द्यायची, बायका आताच न आल्यात असं नव्ह, काही वर्षानंतर असा काळ येतच राहते मला. त्यावेळेला रुचिकाने विचार केला, नारदजी म्हणला मला आता बायको कोण देईल, बरं ते देईलही कोणी, एवढ्या वयात लग्न करायला, प्रपंच मांडायला आणि संसाराचं दुःख काय सोपं आहे काय म्हणला, आणि याच्यात मला पाडालाय भगवंत काय म्हणून परीक्षा बघायलाय, काही जाऊ द्या म्हणला, भगवंताची चिंता, भगवंताची वाणी बाई, चिंता करू नका, सोयरीचा जोड मी लावतो. कोण नाही, आता तुम्ही एखाद्याला म्हणून बघा सोयरीचा मी जोड लावतो, 8 दिवस मागे हिंडाले बघा, नुसतं म्हणा त्याला तुझ्यासाठी जोड लावून ठेवला आणि 80% माया म्हणाल तो होतेच काही, तुझं म्हणायचं 8 दिवसाची त्याची सोय झाली बा, मग तुमची सोयरी मी करतो म्हण नारद. वा वा, चांगली गोष्ट, कोड सुटत, कारण प्रश्न पडला होता. आणि मग कुठे आहे काय, काहीच नाही म्हणला. गादी राजाच्या घरी मुलगी आहे आणि त्याची मुलगी थोडी कुरूप वानाची आहे, जाड वानाची आहे, कौशिका तिचं नाव आहे, आणि त्याची मुलगी अजूनही बगर लग्नाची आहे. तुम्ही त्याला जाऊन मागणी घाला, नक्की मुलगी तुम्हाला मिळते म्हणलं. नारदानं सांगितल्याबरोबर ऐकलं, आता कामाला लागायचं आहे, भगवंताची वाणी म्हणून नीट महाराज गादी राजाच्या घरी गेला. गादी राजानं ऋषिकृषी आलेत म्हणून बसायला आसन दिलं, अतिथी देवो भव याने व्यवस्था केली, चहा पाणी झालं आपल्या भाषेत, आणि नंतर विचारलं, मुनी बोला आदेश काय सेवा करू, त्यावेळेला तुमचं येण्याचं काय प्रयोजन, त्यावेळेला ऋषिकृषीने सांगितलं काहीच नाही, सेवासाठी झाली, पण मला आकाशवाणी अशी झाली की तुम्ही लग्न करा, प्रपंच मांडा, मुलगा झाल्याशिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्ती नाही, आणि त्यासाठी मला भगवंताची आकाशवाणी मान्य करून मला नवरीच्या शोधात आहे. नारदानं बातमी दिली, तुमच्याकडे मुलगी आहे म्हणा, कौशिका नावाची मुलगी मला अर्पण करा म्हण. गादी राजाला घामच फुटला भावा, आता देईना म्हणाय जावं तर हे शाप देते, आणि देवा तर हे म्हातारण पोरगी, धर्मसंकट म्हणतात महाराज. मायबापाला लग्न करता वेळी अशी बरेचदा प्रश्न पडत. गादी राजानं विचार केला, देऊ नाही तर रुचिक वय तपाचा सामर्थ्य श्राप देते. विचार केला आणि त्याला बी धर्मसंकटात टाकावं म्हणलं आपण. विचार केला आणि सांगितलं गादी राजानं ऋषीला, महाराज काहीच नाही म्हणले, बिलकुल तुम्हाला मुलगी आमची देऊच, पण मुलीचा एक पण आहे. काय पण आहे म्हणले, काय नाही म्हणले, या मुलीला पण आहे 500 श्याम करणं वारू ज्यानं आणील त्याला मी मुलगी माळ घालणार आहे. मग कोणही आणो, म्हाताऱ्यानं आणो, तरण्यानं आणो, लेकरानं आणो, कोणही आणो. गादी राजानं पण घातलं. आता श्याम कर्ण वारू अख्ख्या जगामध्ये कुठंच नाही, फक्त सूर्याच्या रथाला 5 घोडे आहेत, जगात कुठंच नाही. त्याने असले 500 आणायची, 8 घातली रुचिक ऋषीनं 8 घातल्याबरोबर काय कसं काहीच विचारच केला नाही मला, काहीच विचार केला नाही, काहीच हरकत नाही मला आणतो, लगेच वचन दिलं निघा. गादी राजानं सांगितलं हरकत नाही, घेऊन या, मुलगी घेऊन जा. वचन दिलं, निघाला महाराज. आणि एका नदीवर येऊन भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचं चिंतन करीत बसला आणि सागरावर बसला. याच्या चिंतनानं त्या सागरातलं पाणी रोजचं हातवर कमी होऊ लागलं. जलचर लोकायला, प्राण्याला त्रास होऊ लागला. शेवटी ते सागरानं, समुद्रानं अवतार घेतला आणि ऋचिकाला सांगितलं, महाराज हे काय भलतच करायला. त्या ऋचिकानं सांगितलं, असा मला 500 श्याम करणं पाहिजे. येड्या काय मला श्याम करणं माझ्याजवळ घेतात का मला. ब्रह्मदेवाकडे जा, ब्रह्मदेवाकडे वाट लावलं. ब्रह्मदेव मला श्याम करणं माझ्याजवळ भेटत असल्यावर मी हवसावर हिंडत होतो का नाही, तुला श्याम कोणीकडे जाऊ, महादेवाकडे जाऊ का मला, तुला श्याम करणं द्यायची ताकद त्याच्यामध्ये असल्यावर नंदीवरती बैलावर हिंडत होतं का मला महादेव.
विष्णूकड. अरे ते गरुडावर कशाला? श्याम कर्ण मारू, कोणातच द्यायची ताकद नाही मला. अरे बाप्पा, मग त्यावेळेला भगवान ब्रह्मदेवानं सांगितलं, असं येड्यावानी करू नका, सह्याद्रीवर जा, भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचं चिंतन करा, आणि जगामध्ये श्याम कर्ण मारू कुठंच नाही, फक्त दत्त महाराजच देऊ शकतात. इतरत्र श्याम कर्ण द्यायची ताकद ना ब्रह्मात आहे, ना विष्णूत आहे, ना महादेवात आहे. आम्ही फक्त या उत्पत्ती स्थिती आणि लय एवढं कार्य आमच्या अधीन आहे, त्याच्यापेक्षा पुढची ताकद आमच्या ठिकाणी सांगितली. आणि त्यावेळेला ऋषी महाराज सह्याद्रीवर गेले आणि सह्याद्रीवर त्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या बांधली. आणि 12 वर्षाच्या नंतर भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूंना प्रसन्न झाले. आणि त्यावेळेला ऋषिकांना काय झालेला सगळा इतिहास सांगितला आणि भगवंताला विनंती केली. त्यावेळेला दत्त महाराजांनी एक अशा चिमूटभर अक्षता घेतल्या ऋषिकाच्या हातावर. तवा भेट देने रुच करते अशा पद्धतीने त्या ठिकाणी दत्तप्रभू प्रसन्न झाले. दत्तप्रभूनं सांगितलं, मागा काय मागायचे आहे. भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचा वर किंवा दान असा आहे महाराज, तुम्ही काय बी मागा, नाशिवंत मागा की शाश्वत, मागणाऱ्यावर डिपेंड राहते, देणाऱ्याचा काय दोष आहे. त्यावेळेला अक्षदा दिल्या महाराजांनी आणि सांगितलं की ऋतपूरला जा, तळ्यामध्ये टाका नेऊ. तळ्यामध्ये टाकले महाराज. आणि दत्त महाराजांनी सांगितलं होतं, तळ्यामध्ये टाकल्याबरोबर 500 श्यामकर्ण निघतील. 500 श्यामकर्ण निघाल्यावर भला मोठा आवाज होईल, घोड्याच्या टापाचा आवाज येईल, पाण्याचा सळसळाट खूप मोठा होईल, ब्रह्मांड असं फुटून चाललं काय की प्रलय व्हायला काय की इतका आवाज मोठा होईल. फक्त एकच आठ आहे म्हणजे दत्त महाराज, तू पाठीमागे फिरून बघू. आणि अक्षता दिल्या, जाऊन टाक म्हणजे तळ्यात. टाकल्या महाराज तळ्यामध्ये. आणि महाराजांनी सांगितला तसाच नमुना घडला. पण याला ते आवाज सहन झाला नाही, याला फिरून पाठीमागं बघलं. बघल्याबरोबर निघालेल्या घोड्याचे सगळे ते महाराज मूर्ती पाशाने. आणि हे पाशाच्या मूर्त्या बघायच्या उद्यामया संघ चलत आहे, त्याला बघायच्या. आणि म्हणून पाषाणाच्या झाल्या तिथं आजही त्या पाषाणालाच देव मानतात. त्या मूर्तीची या घोड्याची पूजा तिथं होते. असो, मग पुन्हा निर्मुसला झाला, पाषाणाच्या मूर्त्या झाल्या, डाव एकदा मागलं दिलं की याला म्हणतात देवाला द्यायला मन उग लागू झालेलं नव्हतं. आधार खात प्रत्येक मनीला आधार, देवाला द्यायला पदर नाही घ्यायला. पुन्हा फसला महाराज ऋषी आणि पुन्हा विचार केला आणि पुन्हा दत्त महाराज. त्यावेळेला महाराजाला सांगितलं, देवा पायाचा मी दास दत्तारजी ऐकावी, पतित पावना दीन दयाळा माझी लज्जा राखावी. देवा म्हणजे लाज राखकडे मला आता म्हणजे लाज जायची वेळ आली. आणि बऱ्याच लोक महा भक्त तारी रे कीर्ती मी ऐकितो, म्हणून देवा पायापाशी आरजी मी करीतो. देवा तुझ्या पायाला माझी आरती आहे, विनंती आहे, म्हणजे एकदाची लाज राख. दत्त महाराजांनी लगेच कृपा केली, दुसऱ्या आणि आता तरी महाराज गेला, अक्षदा टाकल्या, पुन्हा 500 घोडे निघाले आणि नीट घोडे घेऊन गादी राजा
गेला जीव पडले. गादीराजाच्या अंगणात जाऊन उभा केला. बघ मला 500 शाम आणलो, आता तुझी मुलगी कौशिका मला देऊन लग्न लावून दे. आणि त्या वेळेला मात्र गादी राजाला आपला जावाई पराक्रमी निघाला. आणि आता मला सरपंच एखाद्याच्या सोयरीक मध्ये झालं, पुढचा माणूस जर म्हणला मला मुलगा कलेक्टर पाहिजे माझ्या पोरीला, आणि कलेक्टरच हाय जर म्हणू लागला, त्याचं बोलणं लक्षात घेते माणूस, चांगलं झालं. आणि म्हणून गादी राजाला विश्वास पटला. आपण दिलेला पण यानं मोडून काढला, कर्तबगारी करून दाखवली. आणि नंतर ठरल्या वचनाप्रमाणे कौशिकाचं आणि ऋषीचं लग्न लावलं. खूप मोठा विषय आहे. पुढं लग्न लावलं आणि लग्न लावून जाता जाता आता ही कौशिका एकटी पोरगी होती, दुसरं आपत्ती गादी राजाला नव्हतं. त्यामुळं या कौशिकाच्या बापाला वाटलं आता आपली मुलगी निघून चालली. त्यावेळेला हे पराक्रमी जावाई बघून गादी राजाने विनंती केली, महाराज मला राजा पराक्रमी आहे, मला आता कौशिका गेल्याच्या नंतर दुसरं लेकरू मला नाही, मला लेकरू होईल काय काय औषध आहे का दुसरं. गादी राजा त्यावेळेला ऋषीपशी महाराज महादेवाला प्रसन्न करून घेऊन 2 वर किंवा 2 फळं मागून ठेवलेले त्याच्या जवळ होते. त्याच्यात एक फळ काढलं गादी राजाला, हे आमच्या सासूला खाऊ. एक फळ नवीन नवरी कौशिका केलं तिला खाऊ. या ऋषीला जमदाग्नी नंतर जन्माला गादी राजाला विश्वामित्र. आणि म्हणून दृष्टांत या ठिकाणी ही कथा संपली. पण मला काय सांगायचे आहे का, भल्या भल्यानं देव प्रसन्न केला. आमच्या सिद्धांताने ऋषीचं वर्णन केला महाराज, वर्णन केला. देवही पावला एकदाच नाही 2दा दान दिलं. पण यानं संसारातली वस्तू मागितली. लक्षात ठेवा, कामिक वस्तू मागितली. आम्हाला संसारातलं मागायचं नाही, तर आम्हाला काय मागायचं भजन करा सांगतो. दत्ता प्रभू ददा प्रभू ददा प्रभू ददा प्रभू ददा प्रभू ददा प्रभू. ऐका, देव प्रसन्न झाला. आम्हाला नासक्या संसारातलं काहीच मागायचं नाही, जसं रुचिकानं मागितलं. आम्हाला देव प्रसन्न करायची ताकद आमच्यामध्ये आहे, करू शकता. काहीच जमलं नाही तर आम्ही आमचं आचरण शुद्ध ठेवू शकतो. आचरण शुद्ध ठेवा. आईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. पक्वा ज्यानं कुचरपणा न करता प्रामाणिकपणानं चित्त येते, चित्त जर पक्वादात वतलं झालं त्याचं देवदेव. गायकानं सुंदर जमते तितकं मन लावून ध्यान मन त्या चालीकडे राहिलं, कसं वटवता येते, कसं गाता येते, कसं आलाप देते, कसं त्याच्यात बसवता येते, याची गुणगुण त्याची चालू असते, झाली त्याची इमान. इथं राहून बैमानी जमत. आणि म्हणून संसारामध्ये आम्हाला नाशिवंत वस्तू मागितल्या की आलेला जन्म आमचा व्यर्थ. आणि म्हणून आम्ही काय मागतो, आमचं हेच चालू आहे. मला संसारातलं नाशिवंत मागणं काय नाही. संसारात हे संसार दुःख मुळे कुठलीकडे बघा तुम्ही, सगळीकडे इंगळा, कुठेही बघा नाही कुणाचे कुणी. आता प्रमाण खूप आता तुझे नव्हे रे कोणी, अंतीच अशी एकटा प्राण्या माझी माझी म्हणून. आणि म्हणून बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही. शिकला बाबा, याचा विचार करा. फक्त तुम्हाला सांगतो, आज 2च नाते कायम हात इथं दिसणाऱ्या जगामध्ये. आमची एक माय ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती. लाभाशिवाय प्रेम देणारी फक्त नात्यामध्ये आमची माय आहे. बाकीचे काही नाही. बाकीचे सांगलेलं जोपर्यंत आणून द्यालंय तोपर्यंतच निर्भर. चांगल्या बरोबर जर आणून दिलं घरी तोपर्यंतच आणून नीट बोलतात, आणि सांगलेलं घरी आणून देणं गेलं त्या दिवशी फक्त मायच नीट बोलते, बाकी कोणीच नीट बोलते. असलं जग दिसणाऱ्या जगात असणारं नातं एक माईच. आणि आता माय आमच्या एका जन्माची जननी आहे,
आम्हाला देह तिच्यामुळे दिसलाय, एका जन्माचा उपकार. आता हेच नातं परमार्थात लावा. परमार्थातली माय तुम्ही संत माया बाप कृपावंत. परमार्थामध्ये संत जनाला माय म्हणले, आणि म्हणून इथली माय आमची एका जन्माचा उपकार किंवा सद्गती एका जन्माचं ही करू शकते, पण संत आम्हाला अनंत जन्माच्या दुःखातून सोडविण्याचं काम करतात. आणि म्हणून आम्हाला संसारातलं काही मागायचं नाही, भगवंताकडे प्रामाणिकता ठेवा. सद्भक्तांना आता हे असलंच रुची त्यांना मागितलं तसं मागू नका. आता दुसराही एक भक्त होता, गुजरात मध्ये शिवपुरी नावाचं मोठं नगर आहे. ऐका, वेळ झालाय आता 11 वाजले, अजून 1-2 तास बोलून सोडू दे. गुजरात मध्ये अजून पहिलं चरण व्हायचा, पहिल्या चरणावरच हवं, आलो नाही अजून, यायला अजून किती वेळ लागते. गुजरात मध्ये शिवपुरी नावाचं एक नगर आहे, तिथला मानधाता नावाचा तिथं राज्य करीत होता. आणि त्या मानधाता राजाला 4 पोरं होते. पहिल्याचं नाव होतं दलाल, दुसऱ्याचं नाव होतं मुचकुंद, तिसऱ्याचं नाव होतं वीरशंकू, आणि चौथ्याचं नाव होतं महाप्रताप. 4 पोरं होतं त्याला. सुशील राजा, न्यायी राजा, एकही टक्का अन्याय कोणावर न करणारा राजा. आणि मग मानधाता राजाचा सूर्य मावळला, त्याचं निधन झालं. त्याचं निधन झाल्यावर मोठा मुलगा दलाधन होता, आणि दलाधनाला मोठ्या मुलाला राजगादीचा वारस म्हणून राजावर बसविलं, त्याचा अभिषेक केला, आणि राज्य दलाधनाच्या हवाली. आता दलाधन राजा लहानपणापासूनच देवदेव करणारा, सात्विक वृत्ती, सज्जन वृत्ती. आता असा माणूस जर न्यायी झाला तर महाराज प्रजेला सुटते. मग राज्य कारभार करता करता सगळी वृत्ती भगवंताकडे लागली, चिंतन करू लागला. खूप मोठा दृष्टांत आहे, पण तुम्हाला शॉर्टकट सांगतो. आणि चिंतन करता करता दलाधन राजाला प्रश्न पडू लागला. 4 वेदाचा अभ्यास केला, 6 शास्त्राचा अभ्यास केला, 18 पुराणाचा अभ्यास केला, 52 आगम निगम उपनिषद व्याकरण वगैरे वगैरे सगळा अभ्यास केला, तरी त्याच्या मनाची शंका जाईच ना. याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, भगवंत अजून कसा आहे, अजून कसा आहे, अजून कसा आहे. वेद विद्या, अध्यात्म विद्या, ब्रह्मविद्या, 3 विद्येचं ज्ञान पूर्ण झालं. आणि पुन्हा संसाराचा, या राज्याचा मोह, असं ज्ञान होऊ लागले की मोह नाहीसा होता. असलं ज्ञान झाल्यावर मोह नाहीसा कधी होते. बगर पाकिटाचा महाराष्ट्र निष्काम सेवा करीत. आणि म्हणून ज्ञान घेत 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 भगवंताचं चिंतन केलं, आणि शेवटी महाराज राजाचा मोह नाहीसा झाल्याच्या नंतर लेकराला राज्य हवाली केलं. नदीवर बसली आणि तयारीला जाऊन दत्तप्रभू करीत बसले. 12 वर्षाच्या एक तर पूर्ण झालं, आणि 12 वर्षाच्या नंतर भगवान जगद्गुरु दत्तात्रय लाभ आला, प्रसन्न दाता. आता देणाऱ्यानं काय देवावं. आता जसं देव भक्ताला दान देते की नाही महाराज, भक्तानंही देवाला काहीतरी द्यायची तेव्हा घेतली, ऐसा अशी भगवंतही तुमचं काहीतरी घेतल्याशिवाय तुम्हाला काही देत नाही. लक्षात ठेवा, इथं दिल्याशिवाय काहीच मिळणार, काहीतरी आपण द्यावं लागते. मग आता फार काय नाही का, आपल्याला काय द्यावं लागते. आपल्याला सद्गुरु दाता समर्थ आहे, पण शिष्यानं गुरुला एक दान द्यावं लागते, आणि गुरु शिष्याला एक दान देतात. इथं देणं घेणं चालतं, एकानच देत राहो असं जमत. काया वाचा तन मन धन, गुरु बी आपल्याला मागतात. आपणच वृत्त देवाला मागणी नव्हती, ती एकांगी व्हायची. आम्हाला गुरु मागतात ते काहीतरी, त्यावेळेला आम्हाला द्यावं लागते. काय द्यावं लागते प्रमाण सांगितलं, काया वाचा तन मन धन
सद्गुरु चरणी करावे अर्पण, सद्गुरु वचनी सदा सावधान. कवा सदा म्हणा शब्द नाही म्हणतात. सद्गुरु वचनी सदा सावधान, विधी युक्त वर्तावे. इतका अर्पण करून विधीप्रमाणे वर्ताव, शास्त्राच्या नियमाप्रमाणे वर्तन राहावं. एक बोलू. आता दुसरी पुढची, अनित्य नाशिवंत देऊन. शिष्यानं द्यायचं सांगा. अनित्य नाशिवंत देऊन, अखंड नित्यत्व पदरी घेऊन, अखंड नाम स्मरणी निमग्न, शांत असावे सर्व काळ. शिष्याची गुरु त्यानं त्याला दान द्यायचं. पुढचं दान, इथे अभिलाष धरिता. या देहाचा जर अभिलाष धरला महाराज, उद्धवाला अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. हेच व्याख्या इथे लागू पडते. नित्यत्व आम्हाला नाशिवंत द्यायचं आणि शाश्वत घ्यायचं. ब्रह्मदेवनिया माया घ्यावे हाती, नामदेव महाराज म्हणजे. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐश्वर्याची कथा पुराणात. आम्हाला नाशक शरीर काया वाचा तन द्यायचे आहे. आणि म्हणून इथे या गोष्टीचा, या तनाचा, या शरीराचा जर आम्हाला अहम झाला किंवा अभिलाष झाला, इथे अभिलाष धरिता देणे निव्वळ पाप, खूप मोठी अडचण आहे. आणि म्हणून इथला अभिलाष मोह याच्यावरचा सद्गुरूला दान. त्यावेळेला सद्गुरू आम्हाला प्रसन्न होतात. ते सुंदर. आता काय दान देतात खूप मोठा विषय आहे. आपण कथा काय सांगालो. दलाधन राजा राजपदावर बसला आणि सद्गुरूला ते दान द्यायचे, ते दान दिलं. सद्गुरूने सांगितलं, दलाधना तुला काय पाहिजे. त्यावेळेला दलाधनाने सांगितलं, महाराज संसारामधलं मी राज्यपद भोगलंय. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण अगम निगम 9 व्याकरण सगळ्याचा अभ्यास केलाय. पण मन कुठंच साथ देत नाही, तिकडं लक्ष कुठंच लागत नाही. फक्त मला एकच दान द्या. आहो दिगंबरा, आहो दिगंबरा, हेती दान देई. बोला दिगंबरा, आहो दिगंबरा, हेती दान देई. आहो दिगंबरा, हेती दान देई. आहो दिगंबरा, आहो दिगंबरा, हेती दान देई. आहो दिगंबरा, हेती दान देई. लक्ष तुझ्या पायी राहू माझे. आहो दिगंबरा, हेती दान देई. लक्ष तुझ्या पायी राहू माझे. जडो माझा भाव, जडो माझा भाव, लागो तुमचे वरती. जडो माझा भाव, जडो माझा भाव, लागो तुझे भक्ती. जडो माझा भाव, जडो माझा भाव, लागो तुझे भक्ती. जडो माझा भाव, जडो माझा भाव, लागो तुझे भक्ती. अहो दिगंबरा याची दान देई. भगवंताला दलाधनाने सांगितलं,
दलाधना जे तिथं मागितलं महाराज तेच मागणं आमच्या मध्व स्वामीनं तुमच्यासाठी आमच्यासाठी इथल्या पिंपळगाव मधल्या सामान्य जीवासाठी सप्ताह सुंदर झालाय महाराज. काहीतरी आमच्या पदरात पडावं, आम्हाला पगार मिळावा आणि मिळालेल्या कामाचं बेनिफिट जर मिळालं तर काम करणारा समाधानी राहतील. म्हणून मध्व स्वामीनं 12व्या शतकातला संत महाराज त्याने विचार केला आणि सामान्य तुमच्या आमच्यासाठी मागणं मागितलं भगवंताकडे, देवा हे चिदान देई, तुला द्यायचं असेल तर फक्त एकच दे. आमचं लक्ष कोणीकडे आहे? बांधलेल्या घराकडे, गेलेल्या बायकोकडे, झालेल्या लेकराईकडे, असलेल्या खारीकडे, लिहिलेल्या वगारीकडे. याच्याशिवाय आमचं लक्ष कुठं आहे का? कुठं? याच्याशिवाय आमचं कुठंच लक्ष नाही. आणि म्हणून आमचं लक्ष, तुमचं ध्यान, तुमचं चित्त जर मशाईकडे असेल तर तुमच्या चित्ताला कोटा म्हणावं. तुमचं लक्ष जर दुकानात असेल तुमच्या चित्ताला किराणा म्हणावं. आमचं लक्ष या खलवीत ब्रह्मामधल्या प्रत्येक नाशिवंत गोष्टीमध्ये दिसलंय. आणि म्हणून आम्हाला ह्या नाशिवंतानं शाश्वत पदरात पाडून दिलं आणि ते करण्याची ताकद आहे. आम्हाला हे नाशिवंत तिथं अर्पण करायचं आहे. ते दिलं की ते मिळेल. मग अखंड शाश्वत सुख आम्हाला मिळणं म्हणजे आम्हाला भगवंताच्या चरणी काही पाचिक मानसिक काय. आता आमच्या सोबत मोठेपणानं सांगायचं म्हणजे आमचे सरपंच, त्या माणसाला भजनातलं कुठलंच काही टाळ वाजवायना, पकवाज वाजवायना, म्हणायना, काहीच आहे ना. पण भजन म्हणल्याबरोबर एका शब्दावर 10,000 एका मिनिटात खर्च करून नेणाऱ्या साधू संत वय लावून देणारा माणूस, मला काय म्हणायचं आहे? जडो माझा भाव, जडो माझा भावा लागो तुमची भक्ती, जडो माझा भावा लागो तुमची भक्ती, जडो माझा भावा लागो तुमची भक्ती, जडो माझा भावा लागो तुमची भक्ती. हे कृपा मूर्ती जय माझा, जय माझा, जय माझा. हे कृपा मूर्ती जय माझा, जय माझा, जय माझा. जडो माझा भावा लागो तुमची भक्ती, जडो माझा भावा लागो तुमची भक्ती, जडो माझा भावा लागो तुमची भक्ती, जडो माझा भावा लागो तुमची भक्ती. उदाहरण सांगितलं तुम्हाला त्या माणसाचं. पण असा आमचा भाव जर भगवंतावर राहिला किंवा भगवंत कळण्याच्या अगोदरही आम्हाला असले सप्ते, असं अन्नदान, अशी पंगत, सत्पात्राची दान देतावळी, आम्हाला ह्या गोष्टी जर कळला जरी गेल्या, असलं काम जर होऊ लागलं, तुका म्हणे सत्य उत्तर तरी लावून देऊ नका. दान द्या की न द्या, पण दारात आल्यावर त्याला कुत्र लावून देऊ नका. तुका म्हणे सत्य कर्मा व्हाव्यासाय. तुम्हाला काम करता आलं नाही, तुम्हाला काहीच न घडलं नाही, करणाऱ्याच्या तरी नादी लागू नका, त्याच्या तरी काड्या करू नका, म्हणू नका. तुका म्हणे सत्य कर्मा व्हाव्यासाय आणि घातलिया भय नरका जाणे. उग तिथं काही माणसं भय घालतात. अरे उग काय पडलं नाही त्या सत्यात, उग काय लावल्या तर आमचे लेकर अभ्यास करायचे, उग काय आठ बोंबलाल्या असं जर म्हणलं, तुला काय तिथं राग गेला रे, देव व्हायची आता देव आलं करू काय उद्या केस 10च्या नंतर ते चालू ठेवाल्या. बघ घातली या भय यालाच म्हणतात. आता आज एक नमुना सांगितलं आमच्या इकडे, एक अनेक प्रकारचं भय घालतात असं तरी तुकाराम महाराज करू नका. म्हणजे सहाय्य करा, काहीच दान देऊ नका, ताकाचे उपकार तरी करा, पाणी दे ना, दूध घाललं नाही पाणी तरी दे, काहीच करू. आणि खूप मोठा बोलण्यासारखा विषय,
आणि म्हणून जडो माझा भाव भगवंताला मधो मुनीनं दुसऱ्या चरणामध्ये विनंती केली, देवा माझा भाव तुमच्या चरणावर चढावा आणि तुमचीच भक्ती. आता हे खूप मोठा विषय आहे. तुमचीच मला या खलवेत ब्रह्मामध्ये 10 पद हात. ऐका, कर्मसृष्टीचे 10 पद, विकार सृष्टीचे 10 पद, दिव्य सृष्टीचे 10 पद, ब्रह्मसृष्टीचे 10 पद आणि निरालंब सृष्टीचे 3 पद. 43 पदाचा सूत्रधार भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभू आहे. आणि म्हणून कर्मसृष्टी, विकार सृष्टी, दिव्य सृष्टी, ब्रह्मसृष्टी या 4ही सृष्टीवर एक एक निर्गुण आहे. 10 पद हात. सांडा 40चा पचारा. आता काय पचारा सांडायचा आहे? हे 10 पद कोणती हात, कोणते कोणते निर्गुण, 5वा निर्गुण कोण, खूप मोठा विषय आहे. तिकडे गेल्यावर तुम्ही सगळे उठून जासाल म्हणून जायला. आणि म्हणून हे 40चा पसारा सांडून निरालंब सृष्टीवर 41 पद आमचं तिथं ठिकाण आहे महाराज. आणि म्हणून 42 पदात आम्हाला तिथं शुद्ध सत्वाची खाण तिथं आहे महाराज दत्त प्रभूचं ठिकाण. आणि म्हणून 43 पद आनंद मालकाचं ठिकाण आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवाचा उद्धार, आलेल्या जन्माची किती कर्तव्यता करायची जर असेल, आमच्या माया बघा तुम्ही कुठं गावाला निघाव, कानातलं वेगळं, गळ्यातलं वेगळं, पायातलं वेगळं, थोडा श्रंगार म्हणले महाराज. सगळ्या बाया जशा नटतात ना, हे बाकीचे हे जे संघात ते जगाला चांगले दिसण्यासाठी श्रंगार होते. पण आम्ही भगवंताला चांगलं दिसायसाठी काय करावं लागते? त्यावेळेला पायगीर महाराजांनी अभंगामध्ये, गुरुपाठामध्ये, आमच्या आनंद पाठामध्ये सुंदर शेरा मागे नारला महाराज लेने लेवातेची आनंदाचे नाम, लेने लेवातेची आनंदाचे नाम, लेने लेवातेची आनंदाचे नाम, लेने लेवातेची आनंदाचे नाम. जिंकोनी काम विषयात, जिंकोनी काम विषयात, लेने लेवातेची आनंदाचे नाम, लेने लेवातेची आनंदाचे नाम, लेने लेवातेची आनंदाचे नाम, देव लेवातेची आनंदाचे नाम. लेने लेवातेची आनंदाचे नाम. आमच्या मायेची सणगार बघून समर्थ बाळगीर महाराज आहेत, अभंग सुटला महाराज. असले सणगार लेवल्यावर अनेक भूषणे जगी विटंबना. असले जर भूषण घातले की नाही महाराज, जगात विटंबना होते मानले. तुम्ही एक गोळ्याचं करा, शेजारी करतो भाई उगच देव नाचायला तिला घडना. अनेक भूषणे जगी विटंबना. केवढ्याच दागिने घाला, जितकं मोठा दागिने घालताल की नाही तितका विटंबना. बाळगीर महाराजांचं म्हणणं होई, शिवचरण बोलायला ना. आणि मग तुम्हाला दागिना जर सुंदर घालायचा असेल, षडरिपू वासना करा बद्धी. आमच्या या देहामध्ये षडरिपू जन्मल तेव्हापासून मरोत्तर महाराज, वेळ झाली तसं या 6 विकारांना आमच्यात प्रवेश केला. जन्मल्याबरोबर दात नव्हती, नंतर आले राग, लोभ, मोह, मत, मत्सर, अहंकार. आमचं बरंच वय झाल्यावर काम प्रवेश झाला. एकदाच येणार सगळे आणि एकदाच जाईना.
आणि म्हणून आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं असेल, भगवंताच्या सिंहासनावर अधिष्ठित व्हायचं असेल, नव्हे नव्हे आम्हाला भगवंतच व्हायचं असेल, तर आम्हाला काम, क्रोध, षडरिपू वासना, कला, बंदी भंडारा लेणं लेवायचं असेल तर लेणे लेवायची आनंदाची, भगवंताचं चिंतन करा, आनंद आनंद. आणि म्हणून खूप मोठा विषय आहे. आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये जडो माझा भाव, लागो तुझी भक्ती. आणि म्हणून भगवान मला सगळ्या दैवताचा वेडा पडलाय माझ्यावर. जीव दैवता ऐका, 4 पदार्थाचा, या जीवाच्या नंतर दैवता होता, दैवताच्या नंतर प्रपंच आहे, आणि शेवटी परमेश्वर आहे. हे 4 जण या जीवाला, हे दैवता आणि हे प्रपंच मध्ये हे 2 या परमेश्वराची भेटच होऊ द्या. कारण ह्या जीवाला हे दैवता प्रपंच याच्या मुळावरच होतं. कारण यायचं खातं 4 खाणीचं होतं. हे जीवाला परमेश्वर जर कळाला तर 4 खाणीचा बाजार बंद होती. कारण हे 4 खाणीच्या वेगळं व्हायचा प्रयत्न व्हायचा महाराजांची भक्ती. आणि म्हणून माया आम्हाला वरचेवर याच्यात गुंतविते. गुंतायचं नाही, गुंतायचं नाही म्हणजे सांगितलेलं उगं चिंतन करीत राहायचं. खूप मोठा विषय आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दृष्टी महत्व स्वाभिमाने माहुरासी जावे, स्वाभिमाने माहुरासी जावे, महत्व स्वाभिमाने माहुरासी जावे, महत्व स्वाभिमाने माहुरासी जावे. गावे दत्तनामा, गावे दत्तनामा, जडो